शिक्षण क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करणाऱ्या सौ शोभा दिलीप गुरव ह्या आज सेवानिवृत्त होत आहेत. माझ्यासोबत ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. अ, शिक्षण क्षेत्रात किती वर्ष सेवा? 34 वर्ष 2 महिने माझी सर्व्हिस झालेली आहे. बर. कुठं सुरुवात सुरुवात माझी नांदगावची पवारवाडी या ठिकाणी हम्म, झाली. हम्म. बर. अ, कधीपासून सुरुवात म्हणजे शिक्षण 1992 पासून माझी सेवा आरंभ झाला. सेवा आरंभ. हं. बर. तुमचं मूळ गाव म्हणजे तुमचं माहेर माझे काले. हा. काल्यामध्येच माझं प्राथमिक शिक्षण, हं. माध्यमिक शिक्षण झालं. 10वी नंतरच माझं लग्न झालं. बर. लग्नानंतर मी बाकीचे शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण D.Ed हं. हे मी केलं. आता माहेर सांगितलं, सासर बद्दल थोडं माहिती सांगा. सासर बद्दल माझे सासरे मुख्याध्यापक होते हं. आणि माझे दोन्ही दीर सुशिक्षित फॅमिली सगळी बर. होती. या फॅमिलीमध्ये म्हणजे मी आले परत. बर. पण त्यांच्या इकडेच आल्यानंतर सासरच्याच लोकांनी मला हे शिक्षण दिलेलं आहे. D.Ed परत नंतर किंवा सर्व्हिस लावणं बर. हे सगळं सासरच्याच लोकांनी माझ्याकडून करून घेतलं. बर. सुरुवातीचा काळ म्हणजे कधी जॉईनिंग तुम्ही साधारण शिक्षिका म्हणून कधी जॉईन झाला तुम्ही? 1992 ला मी शिक्षिका म्हणून जॉईन झाले. बर. 92 साली. 92 साली. किती वर्ष एकूण सेवा झाली तुमची आता? 34 वर्ष 2 महिने. 34 वर्ष 2 महिने. तो काय आठवणी सांगाल का? सुरुवातीचा काळ कसा होता शिक्षण? हा प्राथमिक शिक्षण हा कसं? सुरुवातीचा काळ खूप खडतर असा होता. हं. त्याच्यामध्ये मला लोकांना सांगायचं होतं म्हणजे मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये एक हं. चांगलं काम करून योगदान देऊन एक उद्याचा भावी नागरिक चांगला बनवण्याचा माझा ध्यास होता. बर. मुलं गुणवत्तापूर्ण तयार करण्याचा माझा खूप प्रयत्न त्याच्यामध्ये झाले. बर. सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्या वेळेला पवारवाडीला होते, हं. ज्यावेळेला नोकला पवारवाडी म्हणजे 92 तालुका कोणता आला? कराड तालुका कराड आपला, तालुका. नांदगावची आणि नांदगावची पवारवाडी. नांदगावची पवारवाडी हं. या ठिकाणी 2000 साली एक माझ्या म्हणजे नोकरीमधला एक अविस्मरणीय क्षण होता तो. म्हणजे त्यामध्ये मला एक विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यावर, जिल्ह्यावर आणि विभाग स्तरावर सुद्धा मला जाण्याचा योग आला. त्या बर. ठिकाणी सुद्धा माझी मुलं त्या ठिकाणी चमकलेली होती 2000 साली. 2000 साली. त्यावेळेला मला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे हं. त्यांनी त्यांच्याकडून मला प्रशस्ती पत्रक मिळालेलं होतं. अच्छा अच्छा. हं. आता सुरुवात पवारवाडी म्हणजे कोणत्या कोणत्या गावाला तुम्ही साधारण शिक्षक? पवारवाडी आणि धोंडेवाडी. बर. धोंडेवाडीमध्ये 2 वर्ष 2 महिने. त्या ठिकाणी थोडं बदली म्हणजे झाली म्हणजे पट कमी झाल्यामुळे तालुका बाह्य मला हं. जावं लागलं. मग वाल्मिक पठारावर मी अतिदुर्गम शाळेमध्ये बापरे. तिथं मी 3 वर्ष सर्व्हिस केली. 3 वर्ष. तिथला कसा अनुभव होता म्हणजे दुर्गम भागातला साधारण? दुर्गम भागातला अतिशय खडतर प्रवास होता. हं. अतिशय खडतर प्रवासामध्ये सुद्धा मुलांना न मागे सरकता मुलांना ज्ञानदानाचं कार्य केलं. त्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम करण्याचा मला अगदी योग आला. त्यानंतर कुठली सर्व्हिस? त्यानंतर तिथून रुले या ठिकाणाहून डायरेक्ट मी इथं तुळसण या ठिकाणी पदवीधर म्हणून स्वीकारला. हं. अतिदुर्गम शाळेतून तिकडे आले हं. आणि या ठिकाणी मग मला काम करण्याची खूपच संधी मिळाली. कारण एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मी कधीच काम केलेलं नव्हते. 1ली ते 7वी पर्यंतच्या. हं. 4थी पर्यंत कामं केली होती. रोल्यामध्ये पण 7वी पर्यंत शाळा होती. तिथं सुद्धा मला छान काम करता आलं. तिथलं सहकार्य तिथल्या लोकांचं खूप चांगलं लाभलेलं होतं. तुळसण पीएम श्री मला वाटतं जिल्हा हा, परिषद. जिल्हा परिषद ते पीएम श्री पीएम श्री बनवण्यासाठी हं. काय काय केलं तुम्ही? पीएम श्री बनवण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम वगैरे शाळेत किंवा त्याच्या अगोदर आमची ISO मानांकन झाली. आदर्श प्राथमिक शाळा म्हणजे ही झाली. स्वच्छ सुंदर शाळेमध्ये आम्ही तालुक्यामध्ये सलग 17, 18, 19 सलग 3 वर्ष आम्ही पहिले क्रमांक मिळवले कराड तालुक्यात पहिला बर. तुळसण शाळेनं. आणि अशा पद्धतीनं आमचा प्रवास त्या ठिकाणी घडलेला होता. आता 92 साली तुम्ही सुरुवात केली म्हणजे हं. मला वाटतं हे 26 आणि ते 8 हं. 34 वर्ष सर्व्हिस. 34 वर्ष. बदलती शिक्षण पद्धती कशी तुम्ही आमूलाग्र बदल करत गेलात म्हणजे पूर्वीची शिक्षण हा. पद्धती आणि आताची? पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपेक्षा आता खूपच बदल झालेला आहे. हं. आता आधुनिक पद्धतीनं सर्व म्हणजे मुलांना हा. तंत्रज्ञान हा. ह्याच्यामध्ये जास्त आता मुलांनी भरारी घ्यायला पाहिजे. आणि आता आहे या ह्याच्याप्रमाणे समाजामध्ये त्यांनी म्हणजे मुलांनी राहिलं पाहिजे तरच हं. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल. आता बदलतं तंत्रज्ञान म्हणता तुम्ही. मोबाईलचा वापर कितपत प्राथमिक शाळेत? हा, नमस्ते नमस्ते. हा. योग्यच वापर केला पाहिजे हा. मोबाईलचा. जर बरोबर. अयोग्य झाला तर त्याचे परिणाम आपल्याला वाईट होणार आहे. थोडे दुष्परिणाम पण आहेत, जे चांगले पण आहेत बरोबर आहे. परिणाम त्याचे. ते केलं की मग त्याच्यामध्ये वाईटच घडत जातं. पण बरोबर आहे. तसं नाहीये. आपण चांगले योग्यच आपल्याला ते म्हणजे त्या मुलांचं त्याच्यामधनं ज्ञान प्रगत होईल
आणि पुढे त्यांना जाण्यासाठी मार्ग त्यांचे मोकळे होतील. आज तुमचा तुर्रेबाज फेटा, येणारी लोक आता सुद्धा येत आहेत, भेटतायत. कसा 34 वर्षाचा काल कसा वाटतोय तुम्हाला साधारण? खूप छान वाटतंय आता, कारण तेव्हापेक्षा आत्ताचा माझा हातचा क्षण अविस्मरणीय असा माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. मॅडम आज नको म्हणून त्या मुलाखत घ्यायला, मात्र हा क्षण नंतर नाही. बरोबर मॅडम ना? बरोबर. तुमच्या डोळ्यात पाणी आलं आता. आणि काय आठवण आहेत का मुलांना की आज तुमचे शिष्य जे आहेत, विद्यार्थी आहेत, हं. आज चमकताना दिसत आहेत. हं. आज डोळ्यात आज पाणी आहे खूप तुमच्या. आज आनंद खूप आज असतो. आनंद होतोय मला. हा. की आज माझी 7वीला आता जाता जाता 3 मुलं शिष्यवृत्तीला लागली. बर. ते आलेत आता मुली पण माझ्या. आलेत का? हं. आलेत. डोळ्यात पाणी आहे म्हणून तुम्हाला विचारतो. आनंद असतात खरं तर. हो. शिक्षिका होण्यासारखं भाग्य नाही. नाही. पुढच्या जन्मात काय व्हायला पुढच्या आवडेल? जन्मात शिक्षकच. कारण ज्ञानदानाचं काम आपल्या हातून चांगलं कार्य घडतं. चांगलं हे कार्य. महत्वाचं आहे. तर खरं तर आता ही वेळ आहे मी सांगतो. असे काय अनुभव की खूप गरीब मुलं असतील पण ती स्कॉलर असतील, हं. असे काय त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्या पालकांना कधी काय केलं अनुभव की. त्या मुलांना सुद्धा आम्हाला म्हणजे कन्व्हिन्स करावं, ज्यांची खूप परिस्थिती गरीब आहे. हं. आता ज्या मुलांच्या अगदी मी ज्यावेळेला सुरुवातीला गेले त्यावेळी लोकांची परिस्थिती नव्हतीच. हं. 92 साली एवढी काही लोकांची परिस्थिती म्हणजे आर्थिकता वगैरे चांगली नव्हतीच. नव्हती. त्यावेळेला त्या मुलांना अंघोळीला पाणी सुद्धा मिळायचं नाही किंवा वेणी घालायला केसांना मुलींना तेल सुद्धा मिळायचं नाही. काही वेळेला म्हणायचे पालक, जा बाईंच्याकडूनच करून घे जा. अशा अशा अनुभव यायचे ना. मग आपण स्वतःच ते करायचं. मग आपण वेणी घालायची. आम्ही म्हणतो आम्ही अंघोळ पण घालतो आम्ही. खरं तर मॅडम, हं. घरून सपोर्ट खूप महत्वाचा आहे. कारण हो. एखाद्या महिलेला सर्व्हिस करायची म्हटली तर स्वयंपाकाला, घरचं हो. आलं, सासू-सासरे आले, मुलांचं आलं, नवऱ्यांचं आलं. ते कसं मॅनेज केलं सगळं? सगळं मॅनेज केले आमचे सासू-सासरे आणि घरातले माझे दीर आणि जावा. हां. यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. हं. म्हणून आजपर्यंत मी सर्व्हिस किंवा ही नोकरी व्यवस्थित करू करू शकले. शकले. आज आलेत का सगळे? सगळे आलेत. बरं. काही अनुभव असा घराचा समजा तुमचं एक स्किल असतं मोठं, शिक्षिका म्हणून काम करणं आणि घरातील जबाबदारी. असं काय थोडा एखादा अनुभव शेअर कराल का? म्हणजे चांगला वाईट अनुभव साधारणतः म्हणजे काय घरातला एखादा? सगळे अनुभव चांगलेच आहेत. काय वाईट असा अनुभव काही नाहीच आमचा. कारण खडतर जरी प्रवास असला, हां. तरी पण त्याच्यातून आम्हाला सगळे सुशिक्षित फॅमिली माझ्या सासरची पण होती. बरं. त्यामुळे आमच्या सासऱ्यांचा खूप सपोर्ट होता, की तू सर्व्हिस कर, बरं. तू नोकरीला लाग. कारण माझं लग्नानंतर सासरच्या लोकांनी डी केलेलं आहे. होय का? व्यावसायिक शिक्षण हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, BA पूर्ण केली. ती पण मुलं झाल्यानंतर, दोन्ही मुलं झाल्यानंतर मी BA पूर्ण केलं. हां. फक्त अतिदुर्गम शाळेतून मला इकडे येण्यासाठी पदवीधर त्या शिक्षणाचा मला उपयोग झाला आणि झाला. मी आपल्या तालुक्यामध्ये, कराड तालुक्यामध्ये येऊ शकले. खरं तर खूप आनंदाची क्षण आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही. 2 नाही. मिनिटं घेतो अजून फक्त. ही सगळं करत असताना फॅमिली तर बरोबर आहेच. मुलांचं खरं तर प्रेम आहे. तुम्ही मुलांना शिकवताय. हं. आजच्या नवीन पिढीनं हं. शिक्षकी पेशा स्वीकारावा का? आणि तो कसा आचरणात आणावा? नवी पिढी येते ती. स्वीकारला पाहिजे शिक्षकी पेशा, पण आता त्या शिक्षकी पेशापासून मुलं दूर जायला लागलेत. बरं. नको म्हणतात. आम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहिजे. कारण हे मुलं सांभाळायला नको. पण हे सर्वात श्रेष्ठ काम असेल तर शिक्षकाचंच काम आहे. बरोबर आहे. कारण ज्ञानदानातून किंवा मुलांच्या मध्ये काम केलं जे समाधान मिळतं आत्मिक, हो. ते समाधान इतर कोणत्याही व्यवसायामध्ये मिळत नाही. पैसे मिळतील. पैसे मिळतील, पण समाधान जे असतं, आत्मिक समाधान जे असतं माणसाचं, ते मिळत नाही कसलंही. अ, हे दु- समाधान त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं यश किंवा हास्य, तेच आपल्याला बघून जास्त आनंद होत असतो. आज खरं तर तुम्ही सेवानिवृत्त होताय. एक आनंदाचा क्षण आहे. शासनानं सुद्धा ही शिक्षण प्रणाली आणखी चांगल्या पद्धतीनं आचरण्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला? 34 वर्षाचा अनुभव आहे तुमचा म्हणून म्हणतोय. काय त्याच्यासाठी सर्व शिक्षकांना म्हणजे त्याने विचारून त्यांचे शैक्षणिक उपक्रम कोणकोणते आहेत ते बघून त्यांना सपोर्ट केला पाहिजे किंवा येणाऱ्या अडचणी गाव पातळीवरच्या शिक्षकांना त्या सुद्धा त्यांच्या समजून घेऊन त्यांनी त्या शिक्षकांना त्या प्रवाहात घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न. तुमचं कुटुंब आहे, तुमचं माहेर, सासरचं सगळं आहे. तुम्ही आदर्श कुणाला मानता? माहेर सासर. नाही, ऑल ओव्हर आदर्श अशा एक हं. 2-3 व्यक्ती असतात, की हं, त्या आदर्शानुसार तुम्ही हं. आयुष्यभर काम माझे करता. गुरु आणि माझे सासरे, सासरची मंडळी, माहेरची मंडळी सगळेच माझे आदर्श आहेत. त्या सगळ्यांच्या आदर्शामुळेच मी इथं उभी आहे आता. त्या त्या असल्यामुळं. त्या बात आहे. आता आणखी शेवटचा प्रश्न आहे, हं. की पुढचं आयुष्य एक सुखी समृद्ध होण्यासाठी पुढचं काय विजन तुमचं असेल, हं. शिक्षकी पेशात तुम्ही काम केलं, हं. त्या दृष्टीनं
आता रिटायरमेंट नंतर काय प्लॅन आहेत का तुमचे? रिटायरमेंट परत नंतरचा प्लॅन माझा आनंदी जीवन जगणे आता. कारण इतर दररोजची धावपळ जी होती हम्म. त्या धावपळीतून आता थोडस जरा आता स्वतःसाठी वेळ देणं, हम्म. आपला व्यायाम, योगा योगा. किंवा आपलं बाहेर फिरणं, हा. प्रवास करणं याच्यामध्ये आता तुम्ही थोडा या 34 वर्षाच्या कालखंडात कधी विदेशवारी किंवा भारत भ्रमण, विदेशवारी नाही, आपलं भारत मध्ये गेले म्हणजे राज्य केलेले आहेत मी. तुम्हाला एक पुरस्कार मला वाटतं कुठला मिळाला तुम्हाला? मला कराड यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालाय पुरस्कार मिळाला 24-25 ला. 24-25 खर तर गुरु मॅडमने गेली 34 वर्ष या क्षेत्रामध्ये घालवले आहेत आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी बरंच काय सांगून जातं की आनंद असतो राहते. आणि मॅडम तुम्ही इथून पुढे सुद्धा फक्त विदेशवारी भारत भ्रमण कराच तुम्ही, हा. पण इथून पुढे आणखी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मार्गदर्शक म्हणून तुम्ही काम कराल, त्यापेक्षा धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.